जळगावमध्ये शिवसेनेच्या वतीनं स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। वाढत्या अपघातांमुळे राष्ट्रीय महामार्गावर कालिका माता चौकात उड्डाणपूल उभारण्याची मागणी यावेळी करण्यात आली। उड्डाणपुलाच्या मागणीसाठी 2 दिवसांची स्वाक्षरी मोहीम राबवली जाते। या मोहिमेला जळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। या संदर्भात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी संवाद साधलाय। बघूया। जळगावातील मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचं प्रमाण वाढलं असून कुठेतरी हे अपघात टाळण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात यावा या मागणीसाठी आज शिवसेना शिंदेसेनेच्या वतीने या ठिकाणी स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे। या संदर्भातली बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत शिवसेनेचे महानगर अध्यक्ष आहेत संतोष पाटील। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगणार आज शिवसेनेच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे। मागील काही दिवसापासून डेली अपघात चाललेले आहे, कोणी ऐकून घ्यायला तयार नाही। अधिकाऱ्यांना आज स्वाक्षरीच्या मोहिमेत 2 दिवस स्वाक्षरी मोहीम आहे, त्याच्यानंतर त्यांना तिन्ही मंत्र्यांना आम्ही निवेदन देणार, केंद्रीय मंत्र्यांना निवेदन देणार आहे का बुवा उड्डाण पुलाचा मार्ग करून घ्यावा ही आमची कडकडीची विनंती म्हणून राहील। पण येत्या 15 दिवसांनी नाही झाल्यास नाही जे अधिकारी आहेत आम्ही आहेत, आमची स्टाईल शिवसेनेची कशी असते हे